नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने करंजीची रेसिपी बघणार आहोत। 1 किलोच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला सगळं अचूक प्रमाण सांगणार आहे। हे प्रमाण वापरून तुम्ही कितीही किलोच्या करंज्या करू शकता। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राइब करा। तर आज आपण स्पेशली फक्त मैद्याच्या करंज्या करतोय। मैदा, गहू, रवा असं सगळ्या पिठाचा वापर करून सुद्धा करंज्या करता येतात, पण आपण अगदी पारंपरिक पद्धतीने करंज्या करतोय। तर 1 किलो इथे मी मैदा घेतलेला आहे। त्यानंतर 1 वाटी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही तो मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊ शकता। प्रमाण तुम्ही कोणतीही वाटी घ्या, त्याच वाटीच्या प्रमाणात आपल्याला सगळ्या गोष्टी घ्यायच्यात। ती वाटी कोणती आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते, पण तुमच्याकडे कोणतीही वाटी असेल तर त्या वाटीच्या प्रमाणात तुम्हाला सगळ्या गोष्टी घ्यायच्यात। 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी ही जी मी तुम्हाला दाखवते त्याच वाटीचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे। ही वाटी आहे, ही वाटी 7 वाट्या होतील एवढं आपल्याला 1 किलोचं हे मैदा व्यवस्थित बसतो। तर तुम्ही कोणतीही जर वाटी घेतली तर ती 7 वाटी मैदा घेतला तर त्याच्यासाठी 1 वाटी रवा घ्यायचा। तीच वाटी चा अंदाज घेऊन आपल्याला 2 वाट्या पिठी साखर घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला जे काही ड्रायफ्रूट्स टाकायचे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। मी इथे फक्त मनुके टाकणार आहे। त्यानंतर आपल्याला त्याच वाटीचा अंदाज घेऊन 4 कप म्हणजे 4 वाट्या आपण हा बारीक किसलेला खोबरं घेतलेला आहे। तर तुम्हाला अंदाज येईल की तुम्ही कोणतीही वाटी घेतली तर त्या वाटीच्या प्रमाणात 7 वाटी मैदा, 1 वाटी बारीक रवा, 2 वाटी पिठी साखर आणि 4 वाटी बारीक किसलेलं खोबरं आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी एका भांड्यामध्ये तूप काढून घेतलं आहे। तर इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि ते आपल्याला आता गरम करून घ्यायचं आहे। तर ते आपल्याला पीठ मळताना लागणार आहे। तर हे जे प्रमाण आहे ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा। तुमच्याकडे कोणत्याही भांड्याचा अंदाज घेऊन तुम्ही मी जो प्रमाण सांगितलं त्या प्रमाणात तुम्ही कितीही किलोच्या करंज्या करू शकता। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। जर तुम्ही नवीन असाल किंवा पहिल्यांदा करत असाल तर ही रेसिपी बघून तुम्ही जर करंज्या केल्या तर तुम्हाला खरंच अनुभव येईल आणि तुम्ही स्वतः कमेंट करून मला सांगाल की खरंच खूप छान करंज्या झाल्या होत्या। तर इथे मी अर्धी वाटीचे तूप आहे ते छानपैकी गरम करून घेते आहे। अर्धी वाटीला थोडंसं जास्त घेतलं तरीसुद्धा चालेल आणि शक्यतो गरम आपल्याला कडकडणारं जे तूप आहे म्हणजे गरम गरम जे तूप आहे तेच आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचं आहे। आणि जर तुम्ही असं जाड झालेलं जे तूप आहे किंवा थंड झालेलं तूप वापरलं तर त्याच्यामध्ये थोड्या गाठी तयार होतात आणि त्याच्यासाठी परत आपल्याला वेळ लागतो। तर जेवढं कडकडणारं जेवढं गरम तूप तुम्ही मैद्यामध्ये पिठामध्ये टाकाल तेवढ्या आपल्या ज्या करंज्या आहेत त्या खुसखुशीत होतील। त्याच्यामुळे ही टिप नक्की लक्षात ठेवा। तर इथे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त तूप जे आहे ते मी मस्तपैकी गरम करून घेतलं आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकलेला आहे। हा जो रवा आहे हा बारीक 0 नंबरचा रवा मी घेतलेला आहे। रवा आपल्याला सारण्यासाठी सुद्धा लागणार आहे आणि आता मी टाकते याच्यामध्ये सिक्रेट गोष्ट ती म्हणजे पिठी साखर। आपल्याला 2.5 चमचे मैद्यामध्येच पिठी साखर टाकायची। पिठी साखर टाकल्यामुळे त्याचा जो लेयर आहे तो एकदम खुसखुशीत होतो आणि जास्त दिवस टिकते ती करंजी आणि खायलासुद्धा छान लागते। तुम्हाला आता कळेलच, मी तुम्हाला एंडपर्यंत सगळी रेसिपी दाखवणार आहे। सो व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। तर तो रवा, चिनी म्हणजे साखर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम केलेलं तूप आपल्याला त्याच्यामध्ये टाकून छानपैकी आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये थोड्या थोड्या या तुपाच्या गाठी तयार नाही झाल्या पाहिजेत, त्या आपल्याला पूर्ण सोडून टाकायच्यात। म्हणजे पूर्ण ते पीठ आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर मी तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने जर आपलं पिठाचा गोळा होत असेल म्हणजे आपण पीठ असं हातामध्ये घेतल्यानंतर जर ते जाड होत असेल तर आपलं व्यवस्थित पीठ जे आहे ते व्यवस्थित झालं आहे आणि आपल्या करंज्या या 100% खुसखुशीत होतील। सो या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि शक्यतो करंजीचं जे पीठ आहे ते आपल्याला जाडसर मळून घ्यायचं। जर तुम्ही पातळ मळलं तर त्याचा जो करंजीचा लेअर आहे तो एकदम कडक होतो आणि खायला आपल्याला इच्छा होत नाही आणि अजिबात करंजी खुसखुशीत होत नाही। मग तुम्ही कितीही छान सारण करा पण त्याचं जर लेअर कडक असेल तर ती करंजी आपल्याला खावीशी वाटत नाही। त्यामुळे तूप व्यवस्थित गरम असलेलं तूप आपल्याला पिठात टाकायचं आहे आणि
हातामध्ये आपण जेव्हा पीठ घेतो तेव्हा त्याची मूठ तयार झाली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ते मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आणि अगदी जाड आपल्याला पीठ मळून घ्यायचे. एकदमसुद्धा जाड नाही, पण चपातीसारखं तर बिलकुलच पीठ मळायचं नाही आहे. तर इथे माझं छानपैकी पीठ मळून झालेलं आहे. 1 किलोमध्ये किती नग करंज्या होतात हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो आपण आता जो सारण आहे त्याची तयारी करूया. तर इथे मी एकदम अर्धा चमचा तूप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये बारीक किसलेला हा जो खोबरं आहे ते आपल्याला अगदी थोडंसं परतून घ्यायचं आहे, कारण खोबऱ्याला थोडासा एक उग्र श्वास येतोच मध्ये मध्ये, तर तो तुपामुळे निघून जातो आणि एकदमसुद्धा आपल्याला जास्त वेळ हे परतायचं नाही आहे. त्याच्यामुळे त्याचा कलर चेंज होतो आणि जर ते थोडासा त्याला वास पण येतो नंतर खोबऱ्याला. त्याच्यामुळे अगदी हलक्या हाताने 1 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. ते परतून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडासा तो ड्राय पण होतो आणि तो खायलासुद्धा छान लागतं ते सारण. त्यानंतर याच्यामध्ये मी घेतलेला आहे 2 वाटी बारीक रवा, एकदम 0 नंबरचा रवा घेतला आहे. तो पण थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. शक्यतो या सगळ्या गोष्टी मीडियम गॅसवरतीच करा, म्हणजे मीडियम फ्लेमवरतीच करा. जो रवा आपण परतणार आहोत त्याच रव्यामध्ये मी थोडेसे काजू टाकलेले आहेत. असे काजू परतल्यामुळे ना ते थोडेसे क्रंची होतात आणि खायलासुद्धा छान लागतात. तुम्ही ट्राय करून बघा. तर इथे छानपैकी काजू परतून झालेत, मी रव्यामध्येच त्यानंतर आपण खसखस परतणार आहोत. तर खसखसीमध्ये आपल्याला तूप टाकायचं नाही, ते तसंच परतून घ्यायचं आहे. रवा आणि खोबरं परतताना आपल्याला थोडासा तुपाचा वापर करायचा आहे, पण खसखस आपल्याला थोडासा कलर चेंज झाला, थोडीशी तडतडायला लागली की काढून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे. खसखसीचं प्रमाण म्हणाल तर जी मी वाटी दाखवली किंवा जी कोणती तुम्ही वाटी घेणार आहात त्या वाटीची अर्धी वाटी आपल्याला खसखस घ्यायची. खसखस तर करंजीमध्ये आपल्याला टाकायचीच आहे, कारण मेन जी गोष्ट आहे ती खसखसच आहे करंजीमध्ये. कारण करंजी आपण कोणत्याही गोष्टींची करू शकतो, खूप सारे ड्रायफ्रूट्स खूप साऱ्या गोष्टींची करतात, पण ही जी पारंपरिक पद्धत आहे त्याच्यामध्ये खसखस ही टाकलीच जाते. तर इथे सगळ्यात आधी मी खोबरं टाकलं. खोबरं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये रवा मिक्स केला गरम केलेला, त्यानंतर खसखस मिक्स केली, त्यानंतर आपल्याला मी मनुके टाकलेले आहेत, काजू टाकलेले आहेत आणि जायफळ आणि वेलचीची जी पूड आहे ती 2.5 चमचा मी घेतलेली आहे. 1 किलोसाठी 2.5 चमचा जायफळ आणि वेलचीची मिक्स पूड आपल्याला लागते. हे मिश्रण थंड झाल्याशिवाय आपल्याला त्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची नाही आहे. जर तुम्ही गरम असताना किंवा कोमट असताना सुद्धा जर याच्यामध्ये पिठी साखर टाकली तर सारणाच्या गाठी तयार होतात आणि त्या पिठी साखरेमुळे नंतर खूप कडक होतात. सो व्यवस्थित 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला थंड होऊन घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची. तर इथे बघू शकता हे जे पीठ आहे ते शक्यतो जितका वेळ होईल तितका वेळ तुम्हाला रेस्ट करत ठेवायचं आहे. मी 1 ते 2 तासासाठी ठेवलेलं. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही मिनिमम अर्धा तासासाठी सुद्धा ठेवू शकता, पण ते थोडंसं का होईना भिजत ठेवावंच लागतं, तरच ती जो लेअर आहे तो व्यवस्थित होतो. तर इथे छोट्या छोट्या मी एकदम पापडासाठी जेवढ्या करतो त्या पद्धतीने ते त्याच्या हे करून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये एका करंजीमध्ये 2 चमचे तरी सारण बसलं पाहिजे, इतकी छान आपली करंजी झाली पाहिजे. 2 चमचे म्हणजे आपल्याकडे जे डिझाईन करण्याचा जो चमचा असतो ते 2 चमचे आपलं सारण बसेल इतकी आपल्याला करंजी पाहिजे. तर त्या अंदाजाने तुम्ही करंजी करू शकता. करंजी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की करंजीचं जे सारण आपण भरतो तेव्हा त्याच्या काठाला दूध लावायचं आहे. दूध लावल्यामुळे ती एकदम व्यवस्थित पॅक होते आणि तेलामध्ये टाकल्यानंतर फुटत नाही. आणि असं जर नाही केलं आणि जर तेलात फुटली तर तेलसुद्धा खराब होतं, करंजीसुद्धा वाया जाते. सो नक्की लक्षात ठेवा की त्याला कंपल्सरी आपल्याला गोल आपण जेव्हा सारण भरतो तेव्हा त्याच्या गोलाकार आपल्याला दूध लावायचं आहे. तर इथे मी काही ज्या करंज्या आहेत त्या तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. तर ह्या काही गोष्टी आहेत त्या नक्की तुम्ही लक्षात ठेवा की करंजीमध्ये म्हणजे जर तुम्हाला अगदी व्यवस्थित परफेक्ट करंजी पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये 2 चमचे तरी सारण बसलं पाहिजे. मीडियम गॅसची फ्लेम ठेवायचे आणि त्याच्यावरतीच आपल्याला करंज्या या छानपैकी तळून घ्यायच्यात. जर तुम्ही लो गॅस ठेवलात ना तर ती करंजी थोडंसं तेल शोषून घेते आणि नरम पडते आणि जर जास्त गॅस ठेवला तर ती बाहेरून काळी करपल्यासारखी वाटते, कलर चेंज होतो त्याचा आणि आतून ती व्यवस्थित
तयार होत नाही. सो आपल्याला मीडियम गॅस फ्लेमवरतीच करंज्या छानपैकी तळून घ्यायच्यात. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला जास्त मेहनत करायची गरज लागत नाही. आधीच्या या सगळ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर करंजी ही आपोआप फुगते आणि त्याला छान लेयर येतो. पिठी साखरेमुळे त्याचा जो लेयर आहे त्याला छान पापुद्रंसुद्धा मस्तपैकी तयार होतं. सो अशा पद्धतीने आपण सगळ्या करंज्या करून घ्यायच्या आहेत. तर मी तुम्हाला 1 किलोमध्ये किती करंज्या झाल्यात हे सुद्धा मी शेअर करते. तर जर तुम्ही ह्या पद्धतीने जर केलं, हे सगळं प्रमाण घेतलं तर 1 किलो मैद्यासाठी एकदम परफेक्ट आपल्याला करंज्या आहेत. त्याचं सारणसुद्धा पुरतं आणि करंज्या होतात. तर 1 किलोमध्ये जवळजवळ 70 ते 80 करंज्या होतात आणि जर परफेक्ट म्हणजे 2 चमचाचं जर तुम्ही सारण वापरलं तर 70 ते 80 करंज्या 1 किलोच्या मैद्यामध्ये होतात. तर त्या अंदाजानुसार तुम्ही म्हणजे करंज्या करू शकता. तर एकदम मीडियम जी आपली साईज आहे करंजीची ती 70 ते 80 करंज्या होतात. जर तुम्हाला छोट्या करायच्या असतील तर 90 ते 100सुद्धा होऊ शकतात. पण मीडियमपेक्षा जर मोठी करंजी केली तर ती दिसायलासुद्धा छान दिसत नाही. सो अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या टिप्स लक्षात ठेवून अशा करंज्या करू शकता. तर इथे बघू शकता करंज्या एकदम मस्तपैकी फुगतात, त्याला लेअरसुद्धा छान येतो आहे आणि एकदम मस्तपैकी आपल्या खूप साऱ्या करंज्या रेडी झालेल्या आहेत. तर व्हिडिओ व्यवस्थित तुम्ही बघितली असेल मला पूर्ण खात्री आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब